नमस्कार मंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण चमचमीत अशी पनीर चिली बनवलेली आहे। सहसा आपण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये वगैरे गेलो ना की हमखास पनीर चिली मागवतो। त्यात जर समजा कोणी व्हेज असतील तर ते तरी पनीर चिली ऑर्डर करतात आणि लहान मुलांना सुद्धा पनीर चिली खूप आवडतं। तर आता रेस्टॉरंट स्टाईलच पनीर चिली आज आपण बनवणार आहोत। तर चला मग आता सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मी इकडे ढबू मिरची, कांदा, टोमॅटो ही आणि कांद्याची पात आणि मिरची वगैरे सगळं चिरून घेतलं आणि त्यानंतर मग आपण इकडे पनीर कट करत आहोत। पनीर इथे मी साधारणतः पाव किलोच्या आसपास घेतलेलं आहे। तर आता पाव किलो पनीर घेतल्यानंतर मी त्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेत आहे। आणि सांगायचं राहून गेलं, आपण जे पण कांदा, ढबू मिरची आणि त्यामध्ये अजून कोणत्याही भाज्या तुम्ही घालू शकता, गाजर वगैरे, ते सगळं साहित्य जे आहे ते थोडं मोठ्याच आकारामध्ये कट करून घ्यायचं। म्हणजे कसं रेस्टॉरंट स्टाईल मस्त दिसतं आणि खायलासुद्धा छान लागतं। तर आता पनीर अशा प्रकारे कट करून झाले। तर आता सर्वात पहिल्यांदा यामध्ये मी अगदी पाव चमचा इतकं मैदा घातले आणि अर्धा चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घातले। कॉर्नफ्लॉवर बघून आपण पुढे वाढवूसुद्धा शकतो। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातले, लाल मिरची पूड घातले, चवीपुरतं मीठ घातले आणि ह्याला चमच्याने मिक्स न करता या बाउलमध्ये अशा प्रकारे आपण मस्त टॉस करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघत आहात इकडे पनीरला आता सगळा मसाला छान लागलेला आहे। आता काय करायचं, लाल आपलीकडे काश्मीरी मिरची राहते किंवा लाल मिरची कोणती राहते ना सुकी, ती गरम पाण्यामध्ये 1 तास थोडी भिजत ठेवायची आणि त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची। मिक्सरला लावून बारीक करून पेस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये तेल घालायचं आणि मस्त पनीर तळून घ्यायचे। तुम्ही हवं असल्यास डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी इकडे शॅलो फ्राय करत आहे, म्हणजे कमी तेलामध्ये तळत आहे। कारण कमी तेलामध्ये तळलं की छान क्रिस्पीसुद्धा होतात आणि हवेचे चांगले तळलेसुद्धा जातात। तर आता काय केले, मी मस्त याला एकानंतर एक मस्त तळून घेतले आणि त्यानंतर मग एका प्लेटमध्ये साईडला काढले आणि त्यामधलंच तेल जे आहे थोडं मी इकडे आता वापरत आहे। तर आता थोडं तेल पातेल्यामध्ये दुसऱ्या घातल्यानंतर सर्वात पहिल्यांदा घालायची लसूण अगदी बारीक चिरायची आणि लसूण थोडीशी परतून घ्यायची, कच्चीच ठेवायची थोडीशी। आणि त्यानंतर मग कांदा घालायचा, ढबू मिरची घालायची आणि टोमॅटो घालायचं। टोमॅटो तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर मग कांद्याची पात किंवा हिरवी मिरची घालायची। तर आता कांद्याची पात शेवटी घालूयात, मी इकडे फक्त हिरवी मिरची घातले आणि चवीपुरतं मीठ घातले। मीठ थोडं जपूनच घालायचं आणि काळी मिरीची पूड घालायची जराशी। आता मीठ जपून का म्हटले, कारण यामध्ये आपण सोया सॉससुद्धा घालणार आहोत ना आणि सॉसेसमध्ये कसं आपलंच थोडं मीठ असतं त्यासाठी। तर आता इकडे मी थोडीशी काळी मिरीची पूड घातली आणि त्याच्यानंतर जे मिक्सरला लाल मिरची सुकी होती ना त्याची पेस्ट करून घेतली होती ना ती घातली। तर आता इकडे मी रेड चिली सॉस घातलेला नाही आहे। आता तुम्ही बघत आहात इकडे मिरचीनेच मस्त असा रंग अगदी लाल भडक आलेला आहे। आपल्या पनीर चिलीला मस्त असा रंगसुद्धा येईल आणि टेस्टसुद्धा लागेल। तर आता ही पेस्ट घालून झाल्यानंतर यामध्ये आता आपण सोया सॉस घालायचं। सोया सॉस मी इकडे 2च चमचा घालत आहे। तर आता सोया सॉस घालून झाल्यानंतर ना यामध्ये सर्वात महत्त्वाचं टोमॅटो केचप घालायचं 2 चमचे। टोमॅटो केचपनं ना पनीर चिली मस्तच लागते। तर आता टोमॅटो केचप 2 चमचे घातल्यानंतर परत आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर जर समजा तुमच्याकडे लाल सुकी मिरची नसेल तर तुम्ही रेड चिली सॉससुद्धा वापरू शकता आणि सोया सॉस तरी लागणारच आपल्याला। आणि त्यानंतर मग तुम्ही बघत आहात रंग अगदी छान आलेला आहे। आणि आता इकडे मी घालत आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी। कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून चांगलं त्याची स्लरी करून घेतली आणि मस्त यामध्ये घातलं। तर आता तुम्ही बघत आहात अगदी जाडसर असं मस्त आपलं टेक्स्चर झालेलं आहे पनीर चिलीचं। आता याला चांगलं 2 मिनटं फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं आणि भाज्या मात्र जास्ती नाही शिजवायच्या, थोड्या कच्च्याच ठेवायच्या। आता तुम्ही बघत आहात इकडे मस्त आपली ग्रेव्ही टाईप तयार झालेली आहे। आणि त्यानंतर आता काय करायचं, सर्वात शेवटी घालायचे पनीर। तर आता पनीर जे आहे यामध्ये घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे, जास्त नाही फिरवायचे कारण पनीर तुटू शकतात ना त्यासाठी। आणि टॉस करताना सुद्धा चमच्याने मिक्स नका करू, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता राहते ना त्यासाठी। आणि शक्यतो पनीर थोडे मोठेच चिरून घ्या। तर आता चांगलं मी याला मिक्स केले आणि सगळ्यात शेवटी कांद्याची पात थोडी मोठी कट करून ना अशा प्रकारे घालायची।
तर आता परत आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊया. गॅसचं फ्लेम बंद करायचं आणि त्यानंतर मग मस्त झणझणीत आपली पनीर चिली बनून तयार आहे. खरंच बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त अगदी झणझणीत चमचमीत अशी पनीर चिली आपली तयार झालेली आहे. तर आता एका प्लेटमध्ये मी याला सर्व केले आणि इव्हनिंग टाईम होता तर चहासोबत ना मी पनीर चिली खाल्ले. अगदी मस्त झाली होती. तर आता मी आशा करते की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला की नक्की आमच्या चॅनलला पटकन येऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा. जास्तच रेसिपी आवडली की थोडं शेअरसुद्धा करा मंडळी. आणि कशी वाटली मला कमेंट करून सुद्धा सांगा. तर चला मग आता तुम्हीसुद्धा मस्त चमचमीत अशा प्रकारे पनीर चिली करून खा. भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.